उमेदवारीची प्रतीक्षा जास्त दिवस करणं योग्य नाही, नाशिकच्या जागेवर इच्छुक अजय बोरस्ते यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नाशिकच्या जागेसंदर्भात शिंदेंची आजच भेट घेणार आहोत असंही बोरस्तेंनी म्हटलंय। आजच नाशिकच्या जागेचा तिढा सोडवावा अशी मागणी अजय बोरस्तेंनी केली आहे। उमेदवारी कुणालाही द्या, मात्र धनुष्यबाणालाच द्या असंही अजय बोरस्ते यांनी म्हटलंय। छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणातनं माघार घेतल्यानंतर देखील महायुतीतील जो तिढा आहे तो आपल्याला कायम असल्याचा पाहायला मिळतंय। दिवसेंदिवस हा तिढा वाढतच असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपकडून देखील आता या जागेवरती दावा जो आहे तो कायम आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत। दादा, गेल्या अनेक दिवसांपासून हा जो तिढा आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतंय। आणखीनच यामध्ये गुंता जो आहे तो वाढताना दिसतोय, काय आता आपली भूमिका? माननीय मुख्यमंत्री महोदयांची आज आम्ही वेळ घेणार आहोत आणि मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करणार आहोत की ताबडतोब आज किंवा उद्यापर्यंत मॅक्झिमम खरं तर आजच ह्या जागेचा आपण तिढा सोडवावा। उमेदवार आमच्या दृष्टीनं धनुष्यबाण असेल, कुठल्याही व्यक्तीला द्या, पण धनुष्यबाणालाच मिळालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। कारण इथला मतदार धनुष्यबाणाला मानणार आहे। एकदा धनुष्यबाणाचा उमेदवार जाहीर झाला रे झाला की असं समजा त्याच दिवशी तो निवडून आला। दादा, आपण म्हणालात उमेदवार कुठलाही द्या, आतापर्यंत हेमंत गोडसे आणि किंवा आपलं नाव जे आहे ते चर्चेत होतं, मात्र आता अचानक उमेदवार कुठलाही द्या अशी जी भूमिका आहे ती आता आपल्याकडून स्पष्ट होऊ लागली। आपण आता मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीचं साकडं घालणार आहेत, काय यामागचं कारण? नाही, मला असं वाटतं की उमेदवारीपुरता इच्छुक असणं यात काही गैर नाही। मी आहे, हेमंत गोडसे आहेत, परंतु लक्षात घ्या शिवसेनेमध्ये ही जी काय स्पर्धा असते ही अत्यंत निकोप असते। ही उमेदवारी ज्याला जाहीर होईल तोपर्यंत ती स्पर्धा असते, त्यानंतर मात्र आम्ही सर्वजण शिवधनुष्य हा आमचा उमेदवार आहे असं मानूनच काम करतो। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।